नमस्कार मित्रांनो, अभिनव नव भारत या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. अभिनव नव भारत हा यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांच्या विश्वासार्हतेस पात्र ठरलेला यूट्यूब चॅनल आहे. आपण कोणत्याही प्रकारची फेक माहिती ते कधीच दिलेली नाही. आपण काही दिवसापूर्वी MPSC डायरी या पुस्तकाविषयी माहिती एका व्हिडिओमार्फत आपणास दिली होती. आपण पाहूयात राज्यसेवा जी पूर्व परीक्षा झाली, ज्याच्यामध्ये GSचा पेपर हा अवघड आला होता असं सर्वांचं म्हणणं आहे. आणि आता आयोगाची की आल्यानंतर हे सिद्ध झालेलंच आहे. तत्पूर्वी आपण ही जी PDF आहे ही आयोगाच्या की येण्याच्या आधीच काही तास आधी अपलोड केलेली होती वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनल्सवरती. पण व्हिडिओमार्फत आपल्यासमोर आणत आहोत, जेणेकरून आपल्याला या पुस्तकातून विद्यार्थ्यांना कितपत फायदा झाला आहे हे समजलं पाहिजे. तर MPSC डायरी या पुस्तकामधून जर आपण पाहिलं तर हे सामान्य अध्ययनाचे पुस्तक आहे. यामध्ये भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांची तयारी या एकाच पुस्तकातून होते. या पुस्तकामध्ये चालू घडामोडी हा विषय समाविष्ट करण्यात आलेला नाही, तर हे सामान्य अध्ययनाचं पुस्तक आहे. त्यामुळे सामान्य अध्ययनाचे जे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020ला जे एकूण 85 प्रश्न आले होते, कारण 100 प्रश्नांपैकी 15 प्रश्न हे चालू घडामोडीचे होते, ते वगळल्यानंतर 85 प्रश्न जे शिल्लक राहतात, त्या 85 प्रश्नांमधून जवळजवळ 49 प्रश्नांचा थेट संदर्भ या पुस्तकांमधून MPSC डायरी या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतो. त्यामुळे हे एकच पुस्तक जवळजवळ आपल्याला 49 प्रश्नांची थेट तयारी करून घेण्यास सहाय्यभूत ठरलेलं आहेच. शिवाय इतरही प्रश्न इतर संदर्भाने एलिमिनेशन मेथडने आपल्याला सोडता येऊ शकले असते. तर हा कोणताही थोतांड दावा नाही आहे, तर याच्यातलं जे तथ्य आहे ते आपल्यासमोर आता मांडलं जात आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी हे नावाजलेलं आहे. विजय कुलांगे सर असतील, भूषण आयरे असतील, जे राज्यात पहिले आले होते, पर्वणी पाटील मॅडम असतील, त्या मुलींमधून राज्यात पहिले आल्या होत्या, अनुप सिंह यादव असतील, जे 5वे आले होते. तर आपण पाहतोय की MPSC डायरी या पुस्तकामधून जवळजवळ राज्यशास्त्र या विषयात 15 पैकी 13 प्रश्नांचे उत्तर अंतर्भूत आहेत. भूगोल व पर्यावरणामध्ये 20 पैकी 13 प्रश्न, सामान्य विज्ञान या सेक्शनचे 20 पैकी जवळजवळ 11 प्रश्नांची उत्तरे, अर्थशास्त्राच्या सेक्शनच्या 15 पैकी 7 प्रश्नांची उत्तरे, आणि एक असा विषय इतिहास, जो राज्यसेवेचा इतिहास असतो तो एक वेगळाच इतिहास घडवतो. त्याचे प्रश्न नेमके कुठून विचारतात, काय संदर्भ असतात, याचा मेळ चांगल्या इतिहासाच्या शिक्षकांना सुद्धा लागलेलं नाही, इतकं भयंकर विचारलेलं होतं. अशा इतिहासाच्या जवळजवळ 5 प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून आपल्याला मिळतील. म्हणजे असे एकूण 49 प्रश्नांची 85 पैकी प्रश्नांची उत्तरे इथे आढळतात. तर अशा प्रकारचं विश्लेषण आहे. आपण जर पाहिलं तर जो राज्यशास्त्राचा प्रश्न होता पहा, त्याच्यामध्ये अमेरिकेत 2/3 म्हटले. आपण जर MPSC डायरी पुस्तक वाचलं असेल तर इथे स्पष्ट आढळून येतात त्या तरतुदी, आणि इथे स्पष्ट म्हटलं आपण अमेरिका USA मध्ये तुम्ही इथे पाहू शकता की इथे स्पष्ट म्हटलं की USA मध्ये जे आहे, एक मिनिट USA मध्ये जे आहे ते आहे 304 आहे. हे बघा, म्हणजे असं आयोगाने जो विचारलं होतं तिथं 203 दिलेलं होतं. म्हणजे इतकं बारीक आयोगाने ह्यावेळेस विचारलेलं आहे की मुलगा हा चुकलाच पाहिजे. आता कंबाईनचा पेपर आहे लवकरच समोर आपल्या सगळ्यांच्या. कंबाईनच्या पेपरला सुद्धा सिली मिस्टेक होण्याचे खूप चान्सेस आहेत. त्याच्यामुळे तिथे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी. आता हा स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी सूचना, हक्कभंग प्रस्ताव, हरकतीचा मुद्दा, तर हा प्रश्न पहा. आता ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर याच्यामध्ये लक्षवेधी सूचना हे एकदम बरोबर आहे, आणि इतर 3 मात्र त्याच्यात जरा जुळत नाही, असा गोंधळ आढळत होता. तर हे पहा, हे MPSC डायरी पुस्तकात अतिशय सुटसुटीत आणि एकाखाली एक आपण दिलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर लक्षवेधी सूचना, हक्कभंग प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, तर अशा प्रकारे इथे आपण व्यवस्थितरित्या ते मेन्शन केलेलं आहे. त्यानंतरचा जो प्रश्न होता तो राष्ट्रपतींच्या जो राज्यनिर्मितीचं विधेयक आहे त्याच्या संदर्भात होता, त्याचाही संदर्भ इथे आढळतो. त्याच्यानंतरचा जो होता तो आपण पाहतोय पॉलिटीचे प्रश्न, लोकसभा सभापती पहा. तर लोकसभा सभापतीचं उत्तर इथे थोडं कन्फ्युजिंग झालं, त्याच्यामुळे या आयोगाने दिलेलंच ग्राह्य धरायचं. त्यानंतर हे कलम 29 वर 1 लाईनर क्वेश्चन आला होता. त्याचा संदर्भ जसं इथं वाक्यावरती लिहिलं आहे, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या राजनीतीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव
प्रवेश नाकारला जाणार नाही. हे कलम 29 परत पहा तुम्ही, कोणत्याही शैक्षणिक संस्था राज्यामार्फत संचलित व राज्यामार्फत अनुदानित यात केवळ धर्मवंश जात भाषा या कारणे प्रवेश नाकारला जाणार नाही. ही ती 29 कलमची तरतूद होती पहा. तर अशा प्रकारे प्रश्नांचे संदर्भ आणि उत्तरे मिळत आहेत. आंतरराज्य परिषदेतून काय वगळलं त्याविषयीचं उत्तर हे आंतरराज्य परिषद आलेले आहे पहा. काय वगळलं तर हे पहा, आंतरराज्य जल विवाद परिषद 200 कलम 262 नुसार आहे. त्याच्यानंतर केंद्रीय माहिती आयोग आहे, त्याची आपल्या MP या पुस्तकात इत्थंभूत माहिती व्यवस्थित देण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणुकीचं आहे, तर उच्च न्यायालय एकदम व्यवस्थित सुटसुटीतरित्या इथे पुस्तकात देण्यात आलेलं आहे. निष्णांत कायदे पंडित असण्याची तरतूद इथं नाही आहे. याच्यावरती ती एक ट्रिगर पॉईंट देऊन आयोगाने एलिमिनेशनसाठी हा प्रश्न विचारलेला होता, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर धनविधेयक आणि वित्त विधेयकासंदर्भात एक प्रश्न विचारलेला होता आयोगाने, त्याचे अगदी सुटसुटीत विश्लेषण आहे आपल्या MP या पुस्तकात पहा, तुम्ही पाहता येते की इथे देण्यात आलेलं आहे. एकदम सुटसुटीत विश्लेषण इथं देण्यात आलेलं आहे. तिथे एक कलम 111 आयोगाने वापरलेला आहे. त्यानंतर पुढच्या ज्या तरतुदी आहेत कलम 117(1) आणि कलम 117(3), ही तरतूद समजणं खूप अवघड जातं मुलांना. तर आपण त्याच्यासाठी तुम्ही पाहता येतं की कलम 117(1) कलम 117(3) हे आपण वेन डायग्राममध्ये समजून सांगितलं आहे आणि शिवाय अतिशय व्यवस्थितरित्या ते इथे एक्सप्लेन पण केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं की इथे कलम 117(1) आहे, ह्या तरतुदीवर प्रश्न आला होता आणि इथे कलम 117(3) आहे, त्याचा ह्या तरतुदीवर प्रश्न आला होता. म्हणजे अशा प्रकारे बारीक बारीक प्रश्न आयोगाने पॉलिटीवर विचारलेले आहेत. अनुच्छेद 200 अन्वये ते विधेयकाविषयी विचारलं होतं, त्याची इथं माहिती दिलेली आहे. शेषाधिकार वगैरे म्हणजे केंद्र राज्य संबंधाच्या ज्या तरतुदी त्याच्यावर प्रश्न विचारला होता अधिकारांच्या विभागणीवर. तर हे पहा, MPSC डायरीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ते तुम्ही संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये, एकात्मक पद्धतीची वैशिष्ट्ये इथं स्पष्ट दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे संघराज्य पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत, एकात्मक पद्धतीची वैशिष्ट्य आहेत आणि यांचा तुलनात्मकरित्या अभ्यास करा असं इथं स्पष्ट म्हटलेलं आहे. तुलनात्मकरित्या अभ्यास केला पाहिजे असं इथं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इथं अधिकारांची विभागणी हा जो पर्याय आहे हा तिथं दिलेला आहे. एवढा एक जरी एलिमेंट केलं तरी उत्तर निघत होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर न्यायिक सक्रियतेवर प्रश्न आलेला होता. याच्यामध्ये आयोगानुसार उत्तरात बदल होऊ शकतो असं आपण म्हटलं आहे, कारण की न्यायिक सक्रियता आपण इथं मेन्शन केले, परंतु आयोगाने थोडं खोलात जाऊन विचारला गेला हा प्रश्न आयोगाकडून जास्त, त्याच्यामुळे. त्यानंतर प्रतोद विषय आहे. प्रतोद आपण इथं व्यवस्थित दिलेलं आहे, प्रतोद काय असतं काय नसतं. हे पॉलिटीचं सेक्शन होतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते भूगोल व पर्यावरण आहे. बघा आता हे भारतीय मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे, तर त्याच्यासाठी ह्या ज्या स्थिती आहेत त्या भारतीय मान्सून हवामान एक चॅप्टरचा आहे आपल्या याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहतोय भारतीय मान्सून, त्याच्यासाठी उष्मा सिद्धांत आहे. उष्मा सिद्धांत म्हणजे काय, तर ते जमीन आणि पाणी यांच्या तापण्याच्या थंड होण्याच्या विभागात्मक दरावर आधारित आहे. जमीन जास्त तापली तर समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहणार, कारण की जमिनीवरचा दाब कमी होणार. ते वारे वाहताना स्वतःवर ढग घेऊन येतात आणि पाऊस देतात, जो आपल्याला नैऋत्य मान्सून पाऊस म्हणतो आपण तो. तर ते अशा प्रकारचे ते सिद्धांत आहे. त्याचं पुढचं जे आहे हे ह्या दोन स्थिती हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तयार होतात. एक ही स्थिती आहे, एक ही स्थिती आहे. त्या स्थितीनुसार वारे कुठून कुठे वाहतात आणि ते सोबत येताना पर्जन्य घेऊन येतात. ते पर्जन्य प्रतिरोध असतं, याची प्रमुख त्रुटीच ती आरोह पर्जन्य. पुढचं जे आहे ते तिबेटचं आहे. तिबेटच्या याच्यामध्ये घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरणारे जे आहेत ते प्रवाह, त्याच्यामध्ये जेट स्ट्रीम त्याला आपण म्हणूयात. उष्णकटिबंधीय जेट स्ट्रीम आणि पश्चिमी जेट स्ट्रीम, हे लक्षात घ्या. चिनूक वाऱ्यासंदर्भात प्रश्न आला होता. रॉकी पर्वतावर वाहतात, स्थानिक प्रकारचे आहेत. तर हे पहा, वारे आपण MPSC डायरीत एकदम स्पष्ट दिलेले आहे. सुटसुटीत तरीय वारे, पर्वती वारे, हे जगातील स्थानिक वारे आपण पाहत आहोत आता. हे स्थानिक वारे, त्याच्यामधला आलता चिनूकवर प्रश्न. चिनूक वाहतो अमेरिकेत रॉकी पर्वत, पहा हे रॉकी पर्वतावरून वाहतो. आणि दोन ऑप्शन होते बघा, एक तर चिनूक काय आहे, चिनूक स्थानिक वारा आहे. दुसरं काय, चिनूक रॉकी पर्वतावर वाहतो. लगेच उत्तर निघून जाते. तर अशा प्रकारचं आहे हे प्रश्नांचे स्वरूप. हे प्रमाण वेळ आणि त्याचे अनुक्रमण ग्रीनिच वर आंतरराष्ट्रीय वारा शेरा करतो काय असेल याविषयीचा हा प्रश्न होता. आणि याच्यामध्ये मग
समजून घेण्याची गोष्ट होती. सकाळी 6:30 मग ग्रीनिच वेळ आपल्या भारतीय प्रमाण वेळेपासून किती पुढं आहे, 180 रेकॉर्ड होतं नेमकं कुठं आहे. ग्रीनिच वेळ 0 डिग्रीवरती आहे, 0 डिग्री ते 180 रेकॉर्ड होते, 12 तासाचा वेळेचा फरक आहे. ते सगळे वेळेचा फरक, त्याचे कॅल्क्युलेशन्स MPSC डायरी या आपल्या पुस्तकामध्ये आपण इतकं सविस्तर दिलं. हे पहा, आंतरराष्ट्रीय वारेश आपण दिलेली आहे इथे, आंतरराष्ट्रीय वारेश आपण दिलेली आहे. त्यानंतर आपण हे पहा, प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळ इतकं सुटसुटीत दिले आपण. अक्षरशः त्याचे कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत, म्हणजे कसं कॅल्क्युलेट केलं आहे आपण. इथे तुम्ही पाहू शकता 82.5 डिग्री गुणिले 4 मिनटं 2 रेकॉर्ड होतात अंतर वेळेचं. मग 82चे किती होतात, 330 मिनटं होतात. 4ने गुणल्यानंतर 330 मिनटाला 60ने भागल्यानंतर 5 तास 30 मिनटं, म्हणजेच ही जी आहे 5.5 तासांनी पुढे 0 डिग्री रेकॉर्ड त्याच्या 82 डिग्री, आणि ते आपल्यापेक्षा 5.5 तासांनी काय पाठीमागे आहे. तर अशा प्रकारचं जे आहे MPSC डायरीमध्ये एवढं सविस्तर देण्यात आलेलं असल्यामुळे तुम्ही याचा पाहू शकता तुम्ही इथे. त्याच्यानंतर सागरतळ प्रसरण सिद्धांत याच्यावरती सुद्धा पहा तुम्ही, किती छान प्रकारे डायग्राम MPSC डायरी देण्यात आलेली आहे. आणि याच्यावरतीच तो प्रश्न होता, भूखंड मंच, कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, ओशियन प्लेन्स, याच्यावरती थेट प्रश्न होता. रेगूर मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा याच्यावर प्रश्न आला होता. तर हे पहा, हे बघा, ही काळी मृदा म्हणजे रेगूर मृदा, त्याच्याखाली जांभी मृदा, त्याच्याखाली तांबडी पिवळसर मृदा आपण स्पष्ट मेन्शन केलेले आहे. त्याच्यानंतर सिंधू, तापी, नर्मदा, कावेरी यांच्या उगमस्थानाची जोडी विचारली गेली होती आयोगाकडून. तर ते भारतीय जलप्रणालीमध्ये आपण ते नद्या समाविष्ट करण्यात आल्या. सिंधूचं उगमस्थान आपण इथे पाहू शकता, मानसरोवर जवळ आहे. त्यानंतर नर्मदेचं पाहू शकता, त्यानंतर तापीचं पाहू शकता. तर अशा प्रकारे सगळं याच्यातून उत्तरं MPSC डायरी या पुस्तकात आपल्याला आढळतात. त्यानंतर हे कोळसा क्षेत्रच होतं. आपण कोळसा क्षेत्र आयोगानुसार उत्तर बदलू शकतो म्हटलं आधीच. कोळसा क्षेत्र आपण इथं मेन्शन केलेलं आहे त्या कोळशाविषयी. त्याच्यानंतर कडप्पा खडक, धारवाड खडक आणि गोंडवाना खडक याच्यात आपल्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नानुसार महाराष्ट्र आपण खडक प्रणाली पाहतोय. कडप्पा खडक प्रणाली, धारवाड खडक प्रणाली त्याच्यात दिलं तर मॅंगनीजच्या साठ्यांविषयी, गोंडवाना खडक प्रणाली त्यात दिलं तर दगडी कोळशाचे साठे याविषयी. त्यानंतर उपोष्ण उच्च कटिबंधी ते वारे वाहतात विषुववृत्ताकडे, त्यांना काय म्हणतात, तर ॲक्च्युली त्यांना पूर्वी वारे म्हटलं जातं आणि तेच आहेत व्यापारी वारे, म्हणून यांनाच पूर्वी वारे म्हटलं जातं. तर याची व्याख्या तुम्ही हे पहा, वायुभाराच्या ऋतूनुसार वितरण, याच्यामध्ये आपण पूर्ण पृथ्वी काढलेली आहे. पृथ्वीमध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे, कोणते कुठे वाहतात, कोणते कुठे वाहतात. तर तुम्ही पाहू शकता की हे ते पूर्वी वारे आहेत जे विषुववृत्ताकडे वाहतात त्या दाबपट्ट्याकडून, आणि ह्याच पूर्वी वाऱ्यांना काय म्हणतात, तर ह्याच पूर्वी वाऱ्यांना म्हणतात व्यापारी वारे. हे पहा, हे ते पूर्वी वारे. त्यानंतर कोणत्या प्राण्यांच्या जाती संदर्भात नष्ट होण्यास जाहीर करण्यात आलं होतं, तर चित्ता जो आहे प्रकल्प त्याच्याविषयी आपल्या MPSC डायरीत एकदम स्पष्ट मेन्शन केलं की प्रोजेक्ट चित्ता, ज्याच्यामध्ये 1947ला शेवटचा चित्ता मारला गेलेला आहे आणि 1952ला तो नामशेष म्हणून घोषित करण्यात आला होता. नंतर कीटक, सर्प, बेडू, गांडूळ हे अन्न साखळ्या, अन्न जाळ्यावरचे सरळ प्रश्न होते, आणि हे सामान्य प्रश्न होता की जो सोडवता आलेला आहे सर्वांनाच. तर त्याचं पण आपण अन्न साखळी इथं आणि अन्न जाळ्या दोन्ही दाखवलेलं आहे. जसं आता तुम्ही पाहू शकता की इथं साप आहे जो ह्या उंदराला खाणार. त्याच्यानंतर तुम्ही हे पाहू शकता की आता हा बेडूक आहे, हा या कीटकाला खाणार, हा कीटक आहे, हा हे खाणार. म्हणजे असं एक अन्न साखळीनं अन्न जाळ्यासंदर्भात तो प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढे मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम. तर त्याच्यामध्ये आपण ध्वनी प्रदूषणामध्ये 80 डेसिबलचं तर मेन्शन केलंच आहे, पण परत पुढे एक तक्ता दिलेला आहे ज्याच्यामध्ये श्वास, कुजबूज हे सगळं त्या तक्त्यामध्ये आपलं येऊन गेलेलं होतं. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाविषयी पण आपण खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. 500 बिंदूंचा वापर केला जातो, जेवढा निर्देशांक तेवढे ध्वनी पातळी अधिक. तर ते हे पहा, ह्या तक्त्यामध्ये शेवटी इथं एअर क्वालिटी इंडेक्स आपण स्पष्ट दिलेलं आहे, एअर क्वालिटी इंडेक्स. आणि इथं सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा 0 ते 500, आणि जे 500 आहे ते तीव्र प्रदूषण. तर अशा प्रकारे आपण ते दिलेलं होतं. पुढे दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्ष 0 असते वगैरे. याच्यामध्ये उपग्रहाचे जे प्रकार आहेत ते आपण स्पष्ट MPSC डायरीमध्ये उच्च कक्षा, मध्यम कक्षा, निम्न कक्षा दिलेले. त्यातलं उच्चतम कक्षेचं त्यांनी विचारलेलं होतं ते हे.
हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता मृत प्राणी आणि वनस्पती यांचे कार्बन 14 कार्बन 12 गुणोत्तर बदलत असते त्याविषयी. तर ते पण MPSC डायरी या पुस्तकामध्ये स्पष्ट आहे. आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता की जसं जसं जवळजवळ आलेलं आहे की कार्बन डेटिंगमध्ये C14ची सक्रियता व C14 व C12शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. बघा, स्पष्ट जसं तसं आलेलं आहे डायरीमध्येच उल्लेख. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 300 वॅटचं धुलाई मशीन 1 तास चालवलं, त्याचं हे काढायचं होतं लाईट बिल. तर त्याच्यासाठी ही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं होतं की 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट, आणि हे 1 किलो वॅट पर आवर जे आहे हे घरगुती वापर, औद्योगिक व्यावहारिक वापरासाठी हे एकक वापरतात. त्याच्यासाठी ती त्याच्यात स्पष्ट कन्सेप्ट आहे MPSC डायरीमध्ये. थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात. तर इंग्लिशमध्ये जर वाचलं असतं तर लगेच सगळ्यांना समजलं असतं की थॉम्सनने अणू हा उदासीन असतो. म्हणजेच उदासीन म्हणजे काय, न्यूट्रल असतो. मग ते न्यूट्रॅलिटी हे उत्तर यायला पाहिजे होतं. मग ते अणूची एकूण तटस्थता. तर मग ते MPSC डायरी या पुस्तकामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे की हे पहा, तुम्ही इथं पाहू शकता की जे थॉम्सन याने प्लम-पुडिंग अणुप्रारूप मांडलं आणि त्या अणुप्रारूपानुसार इथं अणुविद्युत भारदृष्ट उदासीन असतो स्पष्ट म्हटलेलं आहे. हे त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे संशोधनाविषयी. याच्यामध्ये एक जरी जोडी जुळवली असते, स्ट्रॅटोस्फिअर. पहा, स्ट्रॅटोस्फिअर जरी जुळवलं असतं जिथं ओझोनचा थर आढळतो, आणि स्ट्रॅटोस्फिअर Bचं चौथं ते फक्त एकाच ठिकाणी, आलं उत्तर. त्याला एलिमिनेशन म्हणतात. पुढच्या 3 जे आहेत ते पाहायची गरज सुद्धा नाही. तर अशा प्रकारे जर सोडलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर लगेच येत होतं. आणि हे पहा, MPSC डायरीमध्ये पृथ्वीचे बाह्यंग वातावरण इतकं खास दिलं आहे, खूप छान रचना आहे. तुम्ही पाहू शकता ही पृथ्वी, हे तपांबर नंतर सितांबर, याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतात. आणि स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आढळतो ओझोनचा थर. पुढचं जे आहे ते बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर. हे सोपं होतं, सगळ्यांना जमलेलं असेल. ते आपण पर्यावरणामध्ये दिलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. एक हायड्रोस्फिअर आहे, लिथोस्फिअर आहे, तर बायोस्फिअर आहे, इथे ॲटमॉस्फिअर आहे. तर पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो आहे कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले, तर ते कोशिकाविषयी आपण पेशी विज्ञान या धड्यात पेशी अभ्यासाची टाईमलाईनच पूर्ण टाकलेली तुम्ही पाहू शकता. या टाईमलाईनमध्ये स्टार्टिंगलाच रॉबर्ट हुक यांनी मृत पेशीचा शोध लावला, पेशी नाव दिलं, इथं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता अरिस्टॉटल, थिओफ्रस्ट, हिपोक्रेट्स यांच्या ज्या जोड्या जुळवा होत्या, तर त्या पण आपल्या विज्ञानांमधून तुम्ही पाहू शकता. हे बघा, जीवशास्त्राचा जनक अरिस्टॉटल, त्याच्यानंतर जीवशास्त्राचे जनक कोण, अरिस्टॉटल. ही जोडी जुळू शकली असती. MPSC डायरीतून याचं उत्तर निघते. त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता हायलाईट केलेलं आहे थिओफ्रस्ट, वनस्पतीचं वर्गीकरण म्हणजे वनस्पतीशास्त्राचा तो जनक आहे. आणि खाली तुम्ही पाहता हायलाइटेड मेंडेल, अनुवंशिकतेचे सिद्धांत, अनुवंशशास्त्राचा, आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया त्यांनी घातलेला आहे. पुढं आहे TC. आता TC नाही आहे, तर ते सेटचे मासे आहे. स्लिपिंग सिकनेस तुम्ही इथं हायलाईट केलेलं पाहू शकता. स्लिपिंग सिकनेस आजार आहे ज्याच्यात आदिजीव आहे ट्रायपॅनोसोमा आणि प्रसार करतं से माशी. म्हणजे MPSC डायरीमध्ये हे सुद्धा एकदम स्पष्ट उत्तर मिळते ह्या प्रश्नात सुद्धा. त्याच्यानंतर ऑक्सिडीकरण व क्षपन या प्रकारात मोडणाऱ्या अभिक्रिया. तर आपण ऑक्सिडीकरण व क्षपन अभिक्रियांचा एक चार्टच दिलेला आहे MPSC डायरीमध्ये. आधुनिक आवर्त सारणीतील अणूची त्रिज्या व आवर्ती गुणधर्म विचारात घेता कोणते बरोबर आहेत, तर त्याविषयी पण इथं पहा तुम्ही MPSC डायरीत आवर्तनात अणूची त्रिज्या डावीकडून कमी होत जाते, इथे व्यवस्थित दिलेलं आहे. त्यानंतर मानवी विकास निर्देशांकाविषयी प्रश्न होता, आणि इथं आयोगाने ट्रिगर पॉईंट दिलेला आहे की दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच काय GDP पर कॅपिटा. तर हे नाही आहे, तर मग त्याचं उत्तर काय आहे, तर LDI त्याचं उत्तर आहे GNI पर कॅपिटा, GDP नाही. हे पाहू शकता तुम्ही इथं, GNI पर कॅपिटा. तर असं फसवलेलं आहे आयोगाने मुलांसाठी. नियोजन आयोगाचं आलेलं होते प्रश्न, त्याचं पण इथं आपण घेतलं आहे संदर्भ. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-08 याचा स्पष्ट संदर्भ तुम्हाला इथे दिसतो. पहा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-08 तांदूळ, गहू, कडधान्य. त्याच्या खाली आहे भारतीय नियोजन आयोग नीती आयोगाच्या संदर्भात. नीती आयोग आपण इथे दिलेला आहे, तुम्ही स्पष्ट पाहू शकता. हा पहा, नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया.
त्याच्यानंतर आहे विमुद्रीकरण, नवा बेनामी कायदा, दिवाळखोरी कायदा, आधार कायदा. तर डिमॉनिटायझेशन म्हणजे रिमुव्हिंग फेक करन्सी. तर तुम्ही इथं पाहू शकता अधिक किमतीच्या नोटा चलनातून काढून टाकणे म्हणजे डिमॉनिटायझेशन. याच्यावरून आपण उत्तरापर्यंत एलिमिनेशनने जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते पाहू शकता तुम्ही इथं दिलेलं आहे की आधारित महत्त्वाच्या सबसिडी व इतर सेवांचे थेट लाभ हस्तांतरण. यावरून ह्या 2 वाक्यावरून उत्तरापर्यंत जात होतो आपण. पुढचं जे आहे ते GNPचं आहे. तर आपण GNP GDP म्हणजे नॅशनल प्रोडक्ट, नॅशनल इन्कम याचं सविस्तर माहिती पुस्तकात MPSC डायरीत आलेली आहे. गॅटविषयी विचारलं होतं तर गॅटसुद्धा MPSC डायरीत तुम्ही पाहू शकता. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेनंतर याच्यात गॅटमध्ये दिलं की सुरुवातीला 48ला झाली स्थापना, 23 देश सदस्य होते. तर तुम्ही पाहू शकता की 23 देशांनी हे केलेली आहे. 1948ला गॅट अंमलात पण आलेलं आहे, स्पष्ट दिले आहे. गॅटचे करार पण दिलेले आहेत 6, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर 5 प्रश्न जे आहेत ते इतिहासाविषयीचे आलेले होते ते आपण पाहतोय. आता इतिहासाचा संदर्भ तर चांगल्या दिग्गजांना पण लागला नाही, इतके काही प्रश्न भयंकर आले होते. पण आपल्या MPSC डायरी या पुस्तकातून बऱ्यापैकी संदर्भ मिळतो. जसं महाराज सवाई जयसिंग यांच्याविषयी आपण पाहू शकतो. इथे माहिती दिलेली आहे आपण. अंबरचा राजा सवाई जयसिंग हे विज्ञान प्रवृत्त राजे होते, खगोल वैज्ञानिक होते ते. हे तुम्ही पाहू शकता, त्यांची माहिती इथे. त्यानंतर पुढचं आहे चुकीची जोडी ओळखा. तिथं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी, जिथं उत्तर प्रदेश म्हटलं. ॲक्च्युली उत्तर भारतामध्ये 2 होत्या. एक होती हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन कानपूर, ही उत्तर प्रदेशमध्ये होती. ही हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी ज्यावेळेस सहभाग घेतला, त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी इस्टॅब्लिश केली भगतसिंगांनी, त्यांनी त्यावेळेस नाव दिलं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. म्हणजे वरची जी आहे त्याच्यामध्ये सोशलिस्ट शब्द नाही आहे, खालच्या त्याचा सोशलिस्ट शब्द आला आहे. ती नवी दिल्लीची आहे आणि वरची जी आहे ती कानपूर उत्तर प्रदेशची आहे. हा तो बेसिक फरक होता आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला. नंतर मुकुंददास आणि बाळगंगाधर टिळक. तर मुकुंददास कोण होते तर आणि बाळगंगाधर टिळकांनी काय सुरू केले हे आपण पाहूयात. हे पहा, स्वदेशी चळवळीमध्ये हा पूर्ण प्रश्न स्वदेशी चळवळीशी संबंधित आहे. स्वदेशी चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांनी स्वदेशी वस्त्र प्रचारणी सभा पुण्यात सुरू केली होती. त्याच्यावरून एक उत्तरापर्यंत येत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुकुंददास जे होते, हे मुकुंददास हे रजनीकांत सेन, मुकुंददास, सय्यद आबू मोहम्मद, रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे 4 पण कवी आहेत. आणि या कवींचा उदय स्वदेशी चळवळीत झाला आणि यांनी देशभक्तीपर जे गीत आहेत ते लिहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा हिस्ट्री संदर्भ. सय्यद घराण्यातले कोण होतं? आता खिजर खानने ॲक्च्युली सय्यद घराण्याचं स्थापना केलेली, खिजर खान, त्याच्यामुळे तो तर होताच. त्यानंतर सर्व जनपदे हे खाली जे दिलेत हे काय आहे तर हे समुद्रगुप्ताला शरण गेलेले टोळींचे राज्य होते. का माळवा हे जे आहे हे समुद्रगुप्ताचा मांडलिक आहे, खूप मोठा प्रदेश मांडलिक होता. आणि सगळे जे आहेत छोटे छोटे टोळी राज्य हे समुद्रगुप्ताला शरण गेलेले आहेत. आता त्याचं विकिपीडियावरून पण एक थोडासा सोर्स मी पुढे जोडला आहे. आणि काय होतं तर समुद्रगुप्त जो होता त्याने सर्व राज्य छता ही पदवी घेतली होती. म्हणजे सर्व राज्यांची संज्ञा संपुष्टात आणणार. त्याने जवळजवळ सगळे राज्य जिंकले होते तिथले. अश्वमेध यज्ञ केला होता आणि स्वतःला चक्रवर्ती घोषित केलं होतं. चक्रवर्ती म्हणजे ज्याचा घोडा 4 दिशांना जाऊ शकतो असा राजा. हे बघा, हे ट्रायबल मालवच, अर्जुनयांस, हे युधेयास, मद्रकास, हे आपण एक सोर्स तुम्हाला दाखवण्यासाठी घेतला आहे प्रश्नासाठी खास. तर अशा प्रकारे पहा, हे अमोल पवार IRS आहेत, यांनी पण खूप नावाजले MPSC डायरी पुस्तक. प्रदीप शेंडगे जे DYC क्लास 1 BDO आहेत त्यांनी खूप नावाजले हे पुस्तक. हे MPSC डायरी पुस्तक आहे ज्याच्यातून आपल्याला 85 पैकी 49 प्रश्नांचे तुम्ही आता पाहिलेच संदर्भ थेट लागताना दिसत आहेत आणि खूप विस्तृतरित्या आपण दाखवले. आपण पूर्ण पेजच्या पेज आपण तुमच्यासाठी सादर केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हे पुस्तक जर हवे असेल तर तुम्ही आता लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या नंबरचा खालच्या आणि लगेच तुम्ही कॉल करा. कारण की जवळजवळ करंट अफेअर्स सोडलं तर GHचे सगळे विषय याच्यात समाविष्ट आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो माणूस. आज लोकसेवा आयोगाचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचे संदर्भ कुठून आले, काय आले, एवढे हार्ड पेपर गेला आहे सगळ्यांना. आणि जर असं 85 पैकी जवळजवळ 49 प्रश्न म्हणजे एक प्रश्न कमी फक्त, म्हणजे जवळजवळ 50 प्रश्नांचा जर संदर्भ ह्या एका पुस्तकातून लागत असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे की हे पुस्तक काय दर्जाचं आहे. त्याच्यामुळे जास्त तुम्ही तुमच्या मूळ पुस्तकं तर नक्कीच वाचा, पण
एक असं पुस्तक नेहमी जवळ ठेवा जे कुठे तुम्हाला बरोबर घेऊन जाता येईल आणि ज्याच्यामधून तुमच्या सर्व GSची तयारी नक्कीच होईल. या पुस्तकाचा अजून एक फायदा, ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताल तर तुम्ही टेस्ट सिरीज रूमवर सोडवणार का, अजून कुठेही सोडू शकता. आणि तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही हे एक पुस्तक सोबत कायम बाळगू शकता. त्यामुळेच तर ह्या पुस्तकाला आपण डायरी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे जे एक डायरीप्रमाणे सोबत बाळगता येईल असं समग्र GS समाविष्ट असलेलं पुस्तक म्हणजेच MPSC डायरी. जर तुम्हाला हे पुस्तकातून हे जे सोर्स आता दाखवलेत की कशा प्रकारे प्रश्न आले, कशा प्रकारे त्याचे उत्तर आढळत आहेत, याच्यावरून तुम्हाला या पुस्तकाचा दर्जा नक्कीच समजलेला असेल. जर तुम्हाला हे पुस्तकं घ्यायचं असेल तर खालील हे संपर्क क्रमांक आहेत, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पण हे पुस्तक पोहोचवा. कारण की चांगले पुस्तक हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि उगाच ढेगभर पुस्तक घेण्यापेक्षा चांगले पुस्तकं घेण्यालाच, आणि पुस्तकं घेताना त्यातला कंटेंट पाहून, त्याचा दर्जा पाहून मगच पुस्तकं घ्या. तुम्ही आमचंच पुस्तक घ्या, MPSC डायरीच पुस्तक घ्या असं इथे कोणीही म्हणणार नाही. तुम्हाला जे पुस्तक घ्यायचं ते घ्या, पण पुस्तक घेताना नुसतं याने आणलं त्याने आणलं आहे म्हणून घेऊ नका. तर कोणतंही पुस्तक घेताना त्या पुस्तकाचा दर्जा बघा, त्यातली गुणवत्ता पहा आणि त्याच्यातून खरंच आउटपुट मिळतो का हे पहा. जसं आता आपल्या MPSC डायरीतून 85 GSच्या प्रश्नापैकी 49 प्रश्नांचा संदर्भ लागतो, याचा अर्थ 49 म्हणजे एकच प्रश्न कमी आहे. असे थेट संदर्भ न लागणारे पण प्रश्न असतीलच. एवढ्या प्रश्नांचे उत्तरं तुमचे बरोबर येऊ शकले असते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.